गणना प्रकरण 31. मिद्यान्यांवर सूड घेणे आणि लुटीचे शुद्धीकरण. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांच्या वतीने मिद्यान्यांचा सूड घे, त्यानंतर तू आपल्या पूर्वजास जाऊन मिळशील. त्याप्रमाणे मोशे लोकांना म्हणाला, युद्धासाठी तुमच्यातल्या पुरुषांना सशस्त्र करा, म्हणजे ते मिद्यानावर चढाई करून परमेश्वराच्या वतीने मिद्यानाचा सूड घेतील. इस्रायलाच्या सर्व वंशातून प्रत्येक वंशामागे 1,000 पुरुष युद्धासाठी पाठवा. ह्याप्रमाणे इस्रायलाच्या सहस्रावधी लोकातून प्रत्येक वंशामागे 1,000 असे 12,000 सशस्त्र पुरुष युद्धासाठी उभे करण्यात आले. मोशेने प्रत्येक वंशातले 1,000 पुरुष घेऊन त्यांना आणि एलाजार याजकाचा मुलगा फिनहास ह्याला लढाईला पाठविले आणि पवित्र स्थानातली पात्रे आणि इशारा देण्यासाठी रणशिंगे त्याच्या हवाली केली. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी मिद्यानाशी लढून एकूण 1 पुरुषाची कत्तल केली. मारण्यात आलेल्या ह्या पुरुषांबरोबरच त्यांनी अवी, रेकेम, सूर, हूर व रेबा ह्या मिद्यानाच्या 5 राजांचाही वध केला. बौराचा मुलगा बलाम ह्यालाही त्यांनी तरवारीने मारिले. आणि शिवाय इस्रायल लोकांनी मिद्यानाच्या स्त्रिया व मुलेबाळे ह्यांना कैद केले आणि त्यांची सर्व गुरेढोरे, सर्व शेरडे मेंढरे आणि सर्व मालमत्ता लुटली आणि त्यांच्या वस्तीची सर्व नगरे आणि त्यांच्या सर्व छावण्या त्यांनी जाळून टाकल्या. मग सारी लूट आणि सर्व पाडाव केलेली माणसे आणि जनावरे त्यांनी बरोबर घेतली आणि यरीहोपाशी यार्देन तीरी मोवाबाच्या मैदानातील छावणीत मोशे, एलाजार याजक आणि इस्रायल लोकांच्या मंडळीसमोर त्यांनी ते बंदिवान, धरलेली जनावरे व लूट आणली. तेव्हा मोशे, एलाजार याजक आणि मंडळीचे सर्व सरदार छावणीबाहेर त्यांना सामोरे गेले. जे सहस्रपती, शतपती इत्यादी सेनापती युद्धाहून परत आले होते त्यांच्यावर मोशे रागावला. मोशे त्यांना म्हणाला, तुम्ही सर्व स्त्रिया जिवंत ठेवल्या काय? पहा, पौराच्या प्रकरणी इस्रायल लोकांनी परमेश्वराशी फितुरी केली, त्याला ह्या स्त्रिया बलामाच्या मसलतीमुळे कारणीभूत झाल्या आणि त्यामुळे परमेश्वराच्या मंडळीत मरी पसरली. तर आता मुलाबाळातील प्रत्येक मुलगा मारून टाका आणि पुरुषाशी संग केलेली अशी प्रत्येक स्त्री मारून टाका. पण ज्या मुलींनी पुरुषाशी संग केलेला नाही त्या सर्व आपणांसाठी जिवंत ठेवा. 7 दिवस तुम्ही छावणीबाहेर तळ देऊन राहा. तुमच्यापैकी ज्यांनी एखाद्याला जिवे मारले असेल आणि ज्यांना मारलेल्याचा स्पर्श झाला असेल तितक्यांनी 3ऱ्या व 7व्या दिवशी स्वतःला व आपल्या बंदिवानांना शुद्ध करावे. प्रत्येक वस्त्र, चामड्याची प्रत्येक वस्तू, बकऱ्याच्या केसाची प्रत्येक वस्तू व सर्व लाकडी सामान शुद्ध करावे. मग एलाजार याजक युद्धास गेलेल्या सैनिकांना म्हणाला, परमेश्वराने मोशेला आज्ञा पिलेल्या नियमशास्त्राचा विधी हा होय. सोने, चांदी, पितळ, लोखंड, कथील, शिसे वगैरे जे काही अग्नीत टिकण्याजोगे असेल ते अग्नीत टाकून काढिले म्हणजे शुद्ध होईल. तरी पण ते अशौच क्षालनाच्या पाण्यानेही शुद्ध करावे. जे काही अग्नीत टिकण्याजोगे नसेल ते पाण्यात घालून काढावे. 7व्या दिवशी तुम्ही आपली वस्त्रे धुवावी आणि शुद्ध होऊन छावणीत यावे. लुटीची वाटणी. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू, एलाजार याजक आणि मंडळीतील पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख मिळून लुटून आणलेल्या माणसांची व जनावरांची मोजदाद करा. त्या लुटीचे 2 भाग करावे. 1 भाग युद्धास गेलेल्या योद्ध्यांना द्यावा व दुसरा भाग इतर सर्व मंडळीला द्यावा. युद्धास गेलेल्या योद्ध्याच्या हिश्श्यातून माणसे, गाई, बैल, गाढवे व शेरडे मेंढरे ह्यांच्यापैकी प्रत्येक 500 मागे 1 परमेश्वराप्रित्यर्थ कर म्हणून घ्यावा. त्यांच्या हिश्श्यातून तो घेऊन परमेश्वराप्रित्यर्थ समर्पित अंश म्हणून एलाजार याजकाला द्यावा. मग इस्रायल लोकांना मिळालेल्या हिश्श्यातून माणसे आणि गाई, बैल, गाढवे, शेरडे मेंढरे वगैरे सर्व पशु ह्यांच्यापैकी प्रत्येक 50 मागे 1 घेऊन परमेश्वराच्या निवास मंडपाचे रक्षण करणाऱ्या लेव्यांना द्यावे. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे मोशे व एलाजार याजक ह्यांनी केले. सैन्यातील शिपायांनी लुटून घेतलेल्या वस्तूंखेरीज 6,75,000 शेरडे मेंढरे
72,000 गाई बैल, 61,000 गाढवे आणि माणसांपैकी ज्यांनी पुरुषाशी संग केला नव्हता अशा 32,000 स्त्रिया एवढी ती लूट होती. युद्धास गेलेल्यांच्या वाट्याला ह्या लुटीचा अर्धा भाग आला. त्यात 3,37,500 शेरडे मेंढरे होती. त्यापैकी 675 परमेश्वराचा कर होती. गाई बैल 36,000 असून त्यातील 72 परमेश्वराचा कर होते. गाढवे 30,500 असून त्यातील 61 परमेश्वराचा कर होती. माणसे 16,000 असून त्यातील 32 परमेश्वराचा कर होती. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे परमेश्वराप्रीत्यर्थ हा कर समर्पित म्हणून त्याने एलाजार याजकाला दिला. युद्धास गेलेल्या पुरुषांखेरीज इतर इस्रायल लोकांच्या वाट्याला आलेला अर्धा भाग मोशेने बाजूला काढिला होता तो येणेप्रमाणे 3,37,500 शेरडे मेंढरे, 36,000 गाई बैल, 30,500 गाढवे आणि 16,000 माणसे. मंडळीस मिळालेल्या हिश्श्यातून मोशेने माणसे व जनावरे ह्यांच्यापैकी प्रत्येक 50 मागे एक घेऊन परमेश्वराच्या निवास मंडपाचे रक्षण करणाऱ्या लेव्यांना दिले. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले. मग हजारो सैनिकांवर असलेले सेनापती म्हणजे सहस्रपती आणि शतपती मोशेकडे येऊन म्हणाले, जे सैनिक आमच्या स्वाधीन आहेत त्यांची मोजदाद तुझ्या दासांनी केली आहे. त्यांच्यापैकी एकही कमी झालेला नाही. म्हणून आम्हा प्रत्येकाला जे सोन्याचे दागिने मिळाले म्हणजे तोडे, कडी, अंगठ्या, कुंडले व बाजूबंद ही आम्ही आमच्या जीवांबद्दल प्रायश्चित्त म्हणून परमेश्वराला अर्पण करावयाला आणली आहेत. तेव्हा मोशे व एलाजार याजक ह्यांनी ते सोने म्हणजे सर्व जडावाचे दागिने त्यांच्यापासून स्वीकारिले. सहस्रपती व शतपती ह्यांनी परमेश्वराला समर्पण केलेले सर्व सोने 16,750 शेकेल भरले. ह्या योद्ध्यांनी आपापल्यासाठी ही लूट मिळविली होती. मोशे व एलाजार याजक ह्यांनी हे सोने सहस्रपती व शतपती ह्यांच्यापासून घेऊन इस्रायल लोकांच्या प्रीत्यर्थ परमेश्वरासमोर स्मारक म्हणून दर्शन मंडपात नेऊन ठेविले.